मला वाटतं ही जगातली सगळ्यात मोठी अशी आध्यात्मिक किंवा भक्तीची यात्रा आहे नाही का? युनेस्कोनी पण त्याला एक हो, आत्ताच दिलंय. नुकतंच पंढरपूरला दिलंय. वारीच्या वेळेला पंढरपूरच्या देवस्थानात सगळ्यात जास्त व्हिजिटेड हे म्हणून पंढरपूरच्या ह्याला मिळालंय. सगळ्यात जास्त गर्दी. आता तुम्ही जी सांगताय ना शिस्त, सामूहिकता आणि ह्याच्याच बरोबर मला वाटतं शारीरिक पण फिटनेस पाहिजे अर्थात तेवढं चालायचंय तुम्हाला. बरं, आणि मानसिक पण. हो, खूप. तो मानसिक त्या भजनाने होतो. म्हणजे तिथे तुम्हाला वेगळं आणायची गरज नाही पडत. ते भजनच तुम्हाला त्यात ते फिट बसवतं बरोबर त्या वारीच्या ह्याच्यात. म्हणजे या वारीला ना मला असा एक प्रश्न पडतो की ह्याला काहीतरी एक वैज्ञानिक पण आहे आणि सामाजिक सुद्धा काहीतरी आहे भान त्याला. सामाजिक, त्याला वारीच्या सामाजिक ह्याचं खूप मोठं आहे की ह्याचं अभिसरण आहे. ज्या काळात संतांनी वारी सुरू केली ना ही मोठ्या प्रमाणात, त्या काळात विषमता खूप होती. समाज विषम ह्याच्या म्हणजे त्याच्यामध्ये वर्ण व्यवस्था होती. त्यांचे सगळ्यांचे एकमेकांच्याशी जमणं न जमणं खूप होतं. त्या काळात एक हे खूप मोठं पुरोगामी पाऊल होतं. सगळे एकत्र होते तिथे. बरं, संत सुद्धा आपले प्रत्येक जाती धर्मात संत झालेले आहेत. बरं, मुसलमानांपर्यंत संत आहेत आपल्याकडे. प्रत्येक जातीत संत झालेले आहेत. बरं, स्त्रियाही झालेल्या आहेत. त्यांनाही मोठा मान होता त्या काळात. जनाबाई, मुक्ताबाई सगळ्यांना मोठा मान होता. त्यांच्या शब्दाखातर लोक त्यांना फॉलो करत होती. इतकं म्हणजे आज फॉलो करणं वेगळी गोष्ट आहे, त्यावेळेचं फॉलो करणं वेगळी गोष्ट होती खूप. पण करत होते ना. म्हणजे सामाजिक अभिसरण होतं ते. एक एकोपा जो समाजाचा होता ना, तो जेवढा वारकरी संप्रदायाने ठेवला ना तेवढा, आणि मेंटल हे तर बघा, तेवढा बाकी कुठल्याही संप्रदायाने ठेवला नाही. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. संप्रदायाचे संस्कार कसे असतात. हा घडलेला प्रसंग आहे खरा. फाळणीच्या वेळचा घडलेला प्रसंग आहे हा. एक मराठी डॉक्टर गृहस्थ लाहोरला प्रॅक्टिस करत होते. त्या काळात ते एकच होतं सगळं. ते तिथे प्रॅक्टिस करत अगदी शेवटपर्यंत होते. पण त्या सगळ्या फाळणीच्या हिंसाचारात त्यांचं सगळं कुटुंबाचं वाताहत झाली. त्यांची बायको, मुलं, आई वडील सगळ्यांना मारलं गेलं. ते कसे तरी पळून भारतात आले आणि तिकड्याच सीमावर्ती भागातच त्यांनी दवाखाना सुरू केला. पण ते वारकरी होते आणि त्यांना वारीची निष्ठा होती. म्हणजे मनापासून ते वारी करत होते किंवा वारकरी संप्रदाय फॉलो करत होते म्हणा. आता ते वारीला येत होते की नाही याच्या नोंदी नाहीत, पण ते संप्रदाय रोज ज्ञानेश्वरी वाचायचे न चुकता. त्यांच्या दवाखान्यात ज्ञानेश्वरी ठेवलेली होती. आता ते एकटेच होते, सगळे कुटुंब गेलेलं होतं तिकडे. त्यांना एकदा काय झालं, एक मुसलमान गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन आले त्यांच्याकडे. त्याला फ्रॅक्चर झालेलं होतं. त्याला त्या मुलाला बघितल्यावर त्यांना इतक्या आपल्या स्वतःच्या मुलाची आठवण झाली की माझा मुलगा एवढ्याच वयाचा असता जर आज असता, ह्यांनीच कुणीतरी, ह्यांच्यापैकीच कुणीतरी त्याला मारला ना म्हणाले. तर मी ह्याला मारून टाकतो म्हणजे आपला हिशोब पूर्ण होईल म्हणाले. म्हणून त्यांनी त्याला इंजेक्शन भरलं द्यायला, मारून टाकायला त्याला मुलाला. काय कळलं असतं कुणाला, डॉक्टरनी कसलं तरी इंजेक्शन दिलं, तो थोड्या वेळाने मेला, एवढंच झालं असतं. पण त्यांचं एक क्षणभरासाठी ज्ञानेश्वरीकडे लक्ष गेलं तेवढ्यात. हा घडलेला खरा प्रसंग आहे त्या डॉक्टरचा. त्या क्षणी त्यांना लक्षात आलं, अरे माऊलींना तर इतका लोकांनी त्रास दिला, त्यांनी कधीही आयुष्यात त्याचं हे केलं नाही आणि मी हे शिकलो का ज्ञानेश्वरी वाचून, मी माझं कर्तव्य असं करायचं का. त्यांच्या हातनं ते भरलेले इंजेक्शन पडलं. त्यांनी त्याची व्यवस्थित शुश्रूषा केली आणि मग तो जो मुसलमान गृहस्थ त्या मुलाला घेऊन आला होता तो म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का म्हणाला, हा काय माझा मुलगा नाही आहे म्हणाले. लाहोर भागात एक मराठी डॉक्टर होता म्हणाले, त्याचा मुलगा मी सांभाळलेला आहे. तो त्याचा स्वतःचा मुलगा होता. काय सांगता? हो, हा घडलेला प्रसंग आहे. आमचे पुंडलिक महाराज वेळूकर म्हणून एक वारकरी कीर्तनकार होते, ते नेहमी सांगायचे. ते म्हणले मी हा वाचलेला प्रसंग आहे माझ्या तरुणपणी. 47 सालाच्या जवळपासचा हा प्रसंग आहे. बापरे, त्यांनी स्वतःच्याच मुलाला नाही तर मारून हा, टाकलं. पण माऊलींचे संस्कार बघा, त्यांनी नाही करू शकला तसं. माऊली समोर होते का, नव्हते, पण आत होते ना, आतून सांभाळत होते ना. ते वारकरी संप्रदाय असा आत बसलेला आहे त्या सगळ्या ह्याच्या, तो त्याला असा वाईट वागू देणार नाही. ती एक अखंड ज्योतच आहे मला वाटतं. अगदी खरी गोष्ट. मी तुम्हाला अजून एक संप्रदायाची हे सांगतो. आमचे मामासाहेब देशपांडे महाराज नेहमीच वारीला जायचे. तर ते त्यांच्या उत्तराधिकारी शिष्या ज्या होत्या शकुंतलाताई आपटे, त्यांना एकदा घेऊन वारीला गेले होते. त्या प्रोफेसर वगैरे होत्या, वारीत कधी चाललेले नव्हते, मामा वारीत चाललेले होते कायम. तर ते त्यांना म्हणाले जाता जाता की बये तू पंढरीला गेलीस ना की देवांचं वैभव पहा बरं का. ह्यांना काय वाटलं, देवांच्या गळ्यात खूप छान दागिने घालत असतील, आषाढी एकादशी सगळ्यात मोठा उत्सव आहे, तिथं काहीतरी सजावट करत असतील. ते सगळं मामांची ओळख होती, तेवढ्या गर्दीतही त्यांना दर्शन झालं, देवांचं सगळं झालं.
ते बाहेर आल्यावरती त्यांना तसं काहीच दिसलं नाही. देवांच्या गळ्यात एक हार होता तुळशीचा फक्त. काही दागदागिने एरवी घालतात. आषाढीच्या दिवशी कोणीच घालत नाही, गर्दी असते खूप. त्यांनी बाहेर आल्यावर विचारलं, मामा कुठलं वैभव बघाय, मला काहीच वैभव दिसलं नाही. तर ते हसले, म्हणाले, अगं हे वारकरी जे आहेत ना, हे 20 दिवस जे भगवंतांच्या नामात कुठल्याही हाल अपेष्टांकडे न बघता आलेले आहेत ना, हे पांडुरंगांचं वैभव आहे. हे मी तुला बघायला सांगितलं होतं. दागिने हे वैभव नाही आहे देवांचं. त्यांचा हा वारकरी त्यांच्या नामानी प्रेरित होऊन त्यांच्या भजनासाठी, त्यांच्या प्राप्तीसाठी येणारा, कसलेही कष्ट सहन करणारा, पण एक शब्दानी त्याची तक्रार न करणारा, हा जो त्यांचा भक्त वारकरी समाज आहे ना, हे त्यांचं वैभव आहे. हे खरं वैभव महाराष्ट्राने जगाला दिलेलं आहे. कारण महाराष्ट्रात आणि कर्नाटकाच्या भागातच वारीचं जास्त आहे. बाकी अनेक यात्रा आहेत. आता कावड यात्रा आहे उत्तरेमध्ये, ती अजून कुठल्या कुठल्या यात्रा असतील वेगवेगळ्या ठिकाणी, पण वारीचं वैभव ते वारीच. वारीचं दुसऱ्या कशाला, हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं जे संतांनी म्हटलंय ना, ते खरी गोष्ट. दुसरीकडे कुठेही वारीसारखं घडत नाही. अजूनही तितकाच आनंद देते ती वारी. जो श्रद्धेने जाईल त्याला तेवढा आनंद मिळेल. जो श्रद्धेने नाही जाणार त्याला घाण दिसेल, त्याला गर्दी दिसेल, त्याला त्रास दिसतील. वारकऱ्याला नाही दिसत. भक्तीचा सोहळा आहे नाही का? पूर्ण भक्तीचा सोहळा आहे तो. आणि तो विशेष आहे. आणि केवढं वैभव. आता बघा ना, हा आपल्या प्रांताचा भाग आहे, आपला आहे. महाराष्ट्राची जडणघडणच वारकरी संप्रदायाने केलेली आहे. त्यामुळे तो महान राष्ट्र आहे. त्याचा बेस वारकरी संप्रदाय. सगळे मोठे मोठे या प्रांतात होऊन गेलेले योद्धे वारकरी संप्रदाय फॉलो करणारे होते. शिवाजी महाराज वारकरी संप्रदायाची भूमिका फॉलो करणारे होते. महादजी शिंदे एवढा मोठा सरदार पेशवे काळातला वारकरी होता. कपाळावर गंध लावून वारीला जात होता तो. त्यांचे जे फोटो आहेत उपलब्ध ते बघा, नुसतं कपाळावर गंध नाही, कानाला गंध आहे, इकडे सगळीकडे गंध लावून युद्धावर जात होते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.